नगर परिषद निवडणुकांनंतर धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधण्यास सुरुवात झाली आहे। धारूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 सर्कल व 6 पंचायत समिती गण आहेत। या निवडणूक अनुषंगाने नेते व कार्यकर्ते गावागावात फिरून वातावरण तयार करण्यासाठी सरसावले असल्याने ग्रामीण भागात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। धारूर तालुक्यात पंचायत समितीच्या आरक्षणात तेलगाव गण सर्वसाधारण, मोहखेड अनुसूचित जाती महिला, भोगलवाडी सर्वसाधारण, धुनकवड गण आसरडोह सर्वसाधारण महिला, जहागीर मोहा ओबीसीसाठी आरक्षित आहेत, तर जिल्हा परिषदचे तेलगाव सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित असून व असेरडोह सर्कल ओबीसीसाठी राखीव असल्याने निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। मात्र येणाऱ्या निवडणुकीत रस्ते व पाणी प्रश्न निवडणुकीत केंद्रबिंदू राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। धारूर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते पाणी यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजनाचा पोरखेळ झाला असून अनेक योजना अपूर्ण राहिल्या आहेत। प्रस्थापित पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी जलजीवन योजनाची कामे पूर्ण केली नसल्याने या निवडणुकीत त्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे मतदारातून बोलले जात आहे। प्रहार क्रांती न्यूजसाठी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड।